नमस्कार, मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आशा करते की तुम्ही सर्व आनंदी, मजेत आणि मस्त असाल. तर बघा आता आभाळ आलेलं आहे, बाहेरचं वातावरण बघा कसं झालेलं आहे. मी आता आले होते वर कपडे टाकायला आणि माऊला घ्यायला जायचं आहे मला स्कूलमध्ये आता थोड्याच वेळात. तर म्हटलं चला आपण व्हिडिओला तर सुरुवात करू. माझ्यासोबत पिऊ पण आलेली बघा माझी मदत करायला. हाय का पिऊ माझ्या प्रत्येक कामात मदत करत असते. कपडे धुवायला, ते सुकायला टाकायला, सर्व कामात मदत करते. झाडू पण मारते. मी दाखवेल तुम्हाला एखाद्या दिवशी. ते आई मी तुला मदत करते हो ना पिऊ. चला आता मी माऊला स्कूलमध्ये घ्यायला जाते थोड्या वेळात. आता दिवसभरात काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. आज मी एक ब्लॉगिंगसाठी नवीन वस्तू मागवलेली, ती पण तुमच्यासोबत शेअर करते. त्या वस्तूमध्ये मी थोडीशी छोटीशी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ते पण तुम्हाला दिसेल आता पुढे व्हिडिओमध्ये. चला तर भेटते थोड्या वेळात. मस्त छान वातावरण झालेलं आहे, म्हणजे थोडं ऊन पडतंय, थोडं आभाळ येतंय, असं काही चालू आहे. हे बघा इथं आमच्या दारासमोरच नाही एक बेलाचं झाड आहे. खूप सुंदर पाला आहे त्याचा, असा जास्त मोठा पण नाही आहे, छान आहे. आणि तिकडे साईडला दिसतंय ना ते महादेवाचं मंदिर आहे, त्याच्याच बाजूला साईबाबाचं पण मंदिर आहे आणि समोर अशी नारळाचे झाडे. आता पाऊस पडल्यापासून झाडं पण मस्त असे ताजेतवाने झाले, नाही तर फार सुकून गेलेले होते सगळेच. बघा मी तुम्हाला म्हटले तर मी व्लॉगिंगसाठी छोटीशी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर हे बघा मी हे घेतलेलं आहे, एक ट्रायपॉड स्टँड आहे आणि याची हाईट पण आपले 4.5 फूटपर्यंत वाढते. कारण नेहमीच घरी असं कॅमेरा पकडायला घरी तर कोणी नसतं, त्याच्यामुळे मी माझे व्हिडिओ स्वतः शूट करू शकते. कारण मला खूप प्रॉब्लेम व्हायचा, कोणी मोबाईल पकडायला नसायचं तर मग मला व्हिडिओ पण बनवता येत नव्हते. म्हणून मी हे ट्रायपॉड स्टँड घेतलेलं आहे. मी ते ऑनलाईनच फ्लिपकार्टवरून घेतलेलं आहे. आणि आता आम्हाला सिटीत जायचं आहे, मी माऊला स्कूलमधून घेऊन येते. वया आलेले ते म्हटले चला तुम्हाला पण घेऊन जाते, मला पण थोडी शॉपिंग करायची होती. पण आता बघू पाऊस काय करतो. जर पाऊस नाही आला तर करू, नाहीतर मग येऊ. आणि माझ्या जावेकडे पण जायचं आहे आम्हाला. माऊ आणि पिऊला तिथं जायला खूप आवडतं, म्हणून म्हटलं चला तिकडे पण त्यांना पण भेटून येऊ. आता बरेच दिवस झाले आम्ही कुठे बाहेर पण नाही गेलो, तर तिकडे पण जाऊन येतो. तिथे गेल्यावर भेटते मी तुम्हाला. माऊ हे बघा कसे झोका खेळते वेदू, माऊ आणि पिऊ. यांचं हे दररोजचं आहे, इथून आले का त्यांनी इथं झोकाच खेळायचा असतो. म्हणून मी पिऊला जास्त करून आणत नाही, आमच्या शेजारचे ते काकांकडेच सोडते. पण आज ते घरी नव्हते म्हणून तिला घेऊन आले, कारण ती इथून लवकर घरीच येत नाही, इथेच झोका खेळायचं म्हणजे. आता आलो आहे आम्ही माझ्या जाऊबाईंच्या घरी. म्हणजे आम्ही सिटीत आलो ना, यांच्या घरी आवर्जून येत असतो त्यांना भेटायला. आणि माऊला आणि पिऊला पण खूप आवडतं त्यांच्या घरी यायला, म्हणून तिथं आलो आहे. माऊ तर वर गेली, आता पिऊ चालती. ती काढ ना, चप्पल काढ ना. बसायला गेले तर हे येऊ राहिलो. आताच आम्ही घरी आलो आहे, आता आम्ही स्वयंपाक करून आणि जेवण करतो. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा आणि जे कोणी व्हिडिओ बघताय त्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. बाय.